काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील अमोल मोने, संजय लेणे आणि हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय। हे तिघेही मावस भाऊ असून सहकुटुंब पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते। या तिघांच्या मृत्यूची बातमी मिळताच तिघांचे मित्रपरिवार, नातेवाईक काल त्यांच्या घरी आले होते। मात्र या तिघांच्या घराला कुलूप होतं। त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच मित्रपरिवारासह संपूर्ण डोंबिवली शहरावर शोककळा पसरली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। काश्मीर पहलगाम या ठिकाणी डोंबिवलीतील 3 कुटुंब आपल्या सहकुटुंबासह काश्मीर फिरायला गेले होते, परंतु काल दहशतवाद्यांनी भयाड असा हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये या भारतातले 28 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या 28 जणांच्या मृत्यूमध्ये 3 जण हे डोंबिवली पश्चिम येथे राहणारे आहेत। अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी असे कुटुंबाचे नाव आहेत आणि हे तिन्ही कुटुंब डोंबिवली पश्चिम येथे राहतात। आता आपण इथे आहोत संजय लेले यांच्या निवासस्थानी। ह्या इमारतीमध्ये संजय लेले हे दुसऱ्या माळ्यावरती राहतात, परंतु काल ही बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली तेव्हा डोंबिवली शहर हे जागी थांबलं आणि चर्चा सुरू झाली की हे काय झालं, कसं झालं। काश्मीर हे भारतातलं सर्वात फिरायचं स्थळ आहे आणि इथे अनेक देशातून, राज्यातून लोक फिरण्यासाठी येतात। त्याच पद्धतीने हे डोंबिवलीतील लेले कुटुंब, मोने कुटुंब आणि जोशी कुटुंब हे फिरायला गेले असता त्यांच्यावरती तो हल्ला झालेला आहे। आता या हल्ल्यामध्ये नागरिकांचं म्हणणं एकच आहे की आपला देश, भारत सरकार या आतंकवाद्याला कुठल्या प्रकारे जाब विचारणार आणि या जो हल्ला झालेला आहे याचा प्रत्युत्तर हे कुठल्या प्रकारे देणार। अशोक कांबळे, लोकशाही कल्याण। लेलेंचं पेपरमध्ये वाचल्यावरती मला समजलंय आणि कसं आहे की पहिल्यापासून आमचा परिचय, लहानपणापासून आम्ही एकत्र क्रिकेट वगैरे खेळलेलो आहे आणि वाचल्यावरती मला समजलं, पण फोटो बघितल्यावरती मला धक्का लागला। तर काय बोलावं आणि काय नाही हेच मला समजत नाही आहे। सतत डोळ्यासमोर असणारा माणूस, कधी म्हणजे रस्त्यात जरी भेटला तरी हाक मारल्याशिवाय पुढे न गेलेला, अशा माणसाबद्दल असं हे केल्यावरती धक्का लागणं साहजिकच आहे, पण माझ्याकडे शब्द पण नाहीत काय बोलायला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।